फर्स्ट लिफ्ट मध्ये झेल टिपत असताना ऋतिक होते तिथे आणि पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का लागतोय तो मांडा टीमला. माळे यांच्या गोड आवाजामध्ये, कारण ह्या गावाने पाहिलं तर संगीत क्षेत्रामध्ये बरेचसे माणसं ही पहा मिळाली. या बेलेत चांगला बाल होता, लेग बिपरचा अपील. यस, पंचाने मात्र अपील उचलून धरलंय आणि सलग दुसऱ्या बॉलवरती दुसरा धक्का मिळतोय तो मांडा टीमला. योजन हॅट्रिक बॉल पाया मिळेल. योगेश मात्रेला पाहतोय रफ्तार का सौदागर. यावेळेस चांगला बॉल होता, थोडंसं उसळी घेतली आहे. लेगलान्स करून खेळायचं होतं, मात्र डाट चेंडू पाया मिळाला. सलग दोन फलंदाज बाद झाल्यात, जगन आणि केतन. तर अतिक आणि त्याचबरोबर पाहतोय फलंदाज आपण अशोक डिंडाला. यावेळेस चांगला बॉल डिफेन्सिव्ह फटका खेळाय आणि एक धाव मिळाली. कबरच्या दिशेला पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. तर एक धाव अंकित केली गेली आहे. 4 चेंडूंवरती पहिली धाव आपल्याला पाहा मिळतात. तर योगेशचा विचार केला तर खूप मोठा गोलंदाज आहे, ज्याने गेली 2-4 वर्ष पाहिलं तर सातत्याने इम्पामध्ये त्याच्या बोटांची जी जादुई कला आहे ती मात्र सर्वांना मोहित करणारी आहे. कारण वेगावरती स्वार होऊन तो चेंडूची फेकी घेतोय आणि स्वतःवरती कंट्रोल खूप त्याचा आहे. कारण बऱ्याच वेळेला पाहिलं तर स्टंप टू स्टंप त्याची गोलंदाजी पाहा मिळणारी आहे. आताचा बॉल अशोकसाठी लेग बिपर. पुन्हा एकदा पायचीचा अपील केलं गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आत्ता मात्र फार मोठा धक्का लागलाय अशोक डिंडाच्या स्वरूपात. 3 फलंदाज पहिल्या षटकात बाद. शोधतही तुला रानावना, सांगतोय रे तुला पुन्हा पुन्हा, आजीच दादा तू परतेना. मला आता गाव सुना, शोधतही तुला रानावना, सांगतोय रे तुला पुन्हा पुन्हा, आजीच दादा तू परतेना. दादा येना, दादा येना, दादा येना. थँक्यू. तर काय भन्नाट गोलंदाजी आहे. वेगाबरोबर दिशा टप्पा व्यवस्थितरित्या ठेवला जातोय तो योगेश मात्रेच्या माध्यमातून. आणि का आपल्याला पसंती आहे ओपनच्या टुर्नामेंटमध्ये मात्र दाखवत असताना. यावेळेस थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न पंच फिरोज खान सर
इशारा करतात वाईट बॉल. आत्ता मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते, वॉर्निंग दिली जाते. आणि नेहमी जेव्हा ठाणे रायगड मॅच असतो तेव्हा मात्र त्याचं षटकसुद्धा फार महत्त्वाचं असतं. ठाण्याच्या बाजूने त्याच योगेश मात्रे मात्रेपाडा टीमच्या बाउंड आहे. तर चांगली कामगिरी अद्यापर्यंत झाली आहे. पहिल्याच पॉवर प्लेचं एकमेव षटक, कारण 4 ओव्हरचा मॅच आहे. यावेळेस चांगला बॉल ऑन साईडला खेळला, चेंडू मात्र डीपमध्ये गरंगळत जातो. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला जातोय. त्यापैकी अतिशय चांगली पाळ मिळाली. आणि या दरम्यान जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकामध्ये थोडंसं डिफेन्स क्रिकेट खेळला गेला आहे. स्वतःचा बचाव करत असताना सुद्धा 3 विकेट गमावल्या त्या मांडा टीमने. आणि धावसंख्या धावपळकावरती लागली आहे 3 धावा. साऱ्या पोरांचा जीवा भावाचा हो. मात्रे पहिलाच बॉल अतिशय चांगला टप्पा ठेवलाय. जसं चेंडू पडला तसं मात्र थोडासा उसळी घेतली, त्यामुळे पहिला चेंडू डाळ फेकत असताना याच्यानंतर आपल्याला सामना पाहता येईल. आई गावदेवी 12-13 विपक्ष हनुमान निळजे असं संघ असेल. या फेरीतील शेवटचा मॅच असेल चौथा. यावेळेस पटका चांगला आहे, सजवला गेला, चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फलंदाज पाहतोय आपण राकेशला, ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहतोय. एकेरी धाबा सुद्धा पहा मिळाल्या. जास्तीत जास्त डाळ चेंडू फेकले गेल्यात पहिल्या षटकामध्ये. आणि या षटकात सुद्धा 2 चेंडू डाळ फेकल्यात राजेश मात्रेने. आताचा बॉल उडवण्याचा प्रयत्न इम्पेड वरून, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. व्हॉट अ शॉट, सुपर डुपर सिक्सर. त्याच्यानंतर षटकार पाहतोय आपण. अतिशय चांगली फटकेबाजी होत असताना राकेशला पाहतोय. 5व्या क्रमांकावरती आल्या. 3 धक्के लवकर लागले आणि त्या धक्क्यातून सावरावं लागेल, कारण 3 चांगले फलंदाज बाद झाल्यात. सुरुवातीला जगन बाद झाला, त्याच्यानंतर केतन आणि अशोक डिंडा हे 3 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले, ज्याच्यामध्ये क्षमता होती मोठी धावसंख्या उभी करण्याची. आताचा बॉल ऑनसाईडला खेळात पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला आले. 1 धाव कंप्लीट केली आहे. 1 धाव पहा मिळतोय आपल्याला. षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक करत असताना राजेशला पाहतोय षटकामध्ये. तर 4 षटकांच्या सामन्यामध्ये पाहतोय जलद गतीने धाबा कुटण्याचा प्रयत्न. मात्र 2 सामने झाले, ते 2 संघांना अद्यापर्यंत 50 पेक्षा जास्त धाबा करता आल्या नाही आहे. लेडिंग एज लागतोय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र शॉट दरम्यानला झेल टिपल्यात जातोय. आणि धक्का क्रमांक 4 लागत असताना मांडा टिटवाळा या टीमला.
पहिल्या षटकात 3 धाबा आल्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला 1 षटकार आणि चौकार येऊन सुद्धा फक्त 11 धाबा या राजेश षटकामध्ये आल्या. फक्त 14 धावा धावपळकावरती आहेत. तिसरे षटक अजय मात्रेला पाहतोय. तिसरे षटक घेऊन आल्या जीत 11 मात्रेपाडा टीमच्या बाजूने नवीन बॅट्समन राहुल. आताचा बॉल चांगला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय. समोर खेळल्यात 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा पहिल्याच बॉलवरती अंकित केल्या गेल्यात. 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. फटका चांगला आहे. मी म्हणेन कृष्णा मात्रे वेगाने चेंडूवरती आल्यात. एकच धाव मिळाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पहा मिळतं आपल्याला या दोन टीम मध्ये. चाललेली तिसरी लढत, कारण सुरुवातीला जे धक्के लागले एका मागोमाग एक, त्याच्यानंतर डाबाला आकार देण्याचा प्रयत्न केला त्या 2 फलंदाजाने. त्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडू मात्र लॉंग ऑफला जातोय. कृष्णा दुसरी धाव ते मात्र वेगाने पूर्ण केली जाते. गुड रनिंग. थ्रोपैकी सुद्धा चांगली होती, मात्र चांगलं होतं ते रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांचा राकेश आणि राहुलला पाहतोय. धाबांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण 4 ओव्हरचा मॅच आहे, त्यामुळे आपल्याला स्थिरावण्यासाठी जास्त वेळ मिळणार नाहीये. पुन्हा एकदा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने मात्र आपला काम इथे मात्र चांगलं केलं आहे. दिशेवरती नियंत्रण ठेवत असताना स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली आहे. विकेट मिळवल्या. डॉट चेंडू फेकले गेलाय. आणि मांडा संघाचा विचार केला तर टिटवा परिसरामधील हा एक अत्यंत मोठा संघ पहा मिळतोय. मात्र मात्रेपाड्याच्या अगेन्स्ट खेळत असताना थोडीशी धावसंख्या कमी पहा मिळतंय. मात्र इथे जास्त साथ मिळते ती गोलंदाजांना या खेळपट्टीवरती. त्याचा बॉल यॉर्क लाईनचा होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये मात्र सफल झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र जो खेळाडू स्ट्राईकवरती गेला तो मात्र खूप दूरवरती निघून गेलाय आणि त्यामुळे ते एकच धाव मिळाली आहे. 1 to go. आज डिलिव्हरी या तिसऱ्या ओव्हरमध्ये अजय अद्यापर्यंत पाहिलं तर 6 धावा खर्च केल्यात. त्या गोलंदाजाने एकही मोठा फटका नाही आहे मांडा टीमसाठी. ड्राईव्ह केलेलं आहे समोर बॅक टू बॉलर्स एड आणि ते 2 धावा पूर्णपणे केल्या जातात. चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट पहा मिळतोय. ते मात्र मात्रेपाडा टीमच्या वतीने 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकात आल्या त्या 3 धावा, दुसऱ्या षटकात 11 आणि तिसऱ्या षटकात 8 धाबा. एकूण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 22 धाबा या धावपळकावरती होत असताना तर गोलंदाज अल्पेश शेवटचं षटक स्लॉगिंगवरचं येते. मात्र आणखीन 10-15 तरी धाबा जमाव्या लागतील टिटवा टीमला, जेणेकरून एक 40-45 टार्गेट असेल तर ते एक फायटिंग स्कोअर उभा राहू शकेल. कारण गोलंदाजी त्यांची मात्रेपाडा टीमची ताकद आहे, त्यांनी दाखवली आहे ताकद इथे अद्यापर्यंत 3 षटकामध्ये आहे. पहिलाच बॉल खूपच उंचावरती खेळला जातोय. स्वीट साऊंड. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी. पुढे नेण्याचा प्रयत्न, मात्र अशी फटकेबाजी करावी लागेल. अल्पेशला 5 शेवटचा षटक घेऊन आला. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
त्यामुळे 5 चेंडूवरती किती धाबा मिळवेल संघ. पुन्हा एकदा मोठा पडका कन्वर्ट करायचं होतं, मात्र चेंडू थोडासा आकोटप्प्याचा पेकला गेला आणि त्याच्यावरती नंबर आलाय तो डॉट्स. 29 धाबा लागल्या धावपळकावरती. चांगले कॉन्टेस्ट ते रंगत असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यस, पंच वाईडची खूण करतात धर्मेंद्र वर्मा. आणि पाहतोय आपण एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळतोय. ते मात्र खूप चेंडूला जास्त प्रमाणात बाउन्स देण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. शेवटचं षटक. आताचा बॉल क्लीन बॉल. फलंदाज बाद. वारंवार मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता राकेशने. यावेळेस मात्र चेंडूने घेतला एसटीएनचा वेध आणि धक्का क्रमांक 5 वा लागलाय तो मांडा टीमला. नवीन फलंदाज पय्यम मैदानावरती येतोय. स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आपल्याला. आताचा बॉल पुन्हा एकदा तेज बॉल होता आणि यावेळेस विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. पय्यम आल्या मार्गाने मात्र परतावा लागेल त्याला, कारण स्वतः स्ट्राईक वरती राहुल आल्यात. कारण एका मागून एक फलंदाज बाद झाले आहे षटकामध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार आला असं वाटलं होतं की आता मात्र सामना पुढे पुढे जाईल, मात्र लगेचच अल्पेशने कमबॅक केले. ते चांगल्या चेंडूंची फेकी केली, अचूक टप्प्यावरती चेंडू फेकले आणि जो संघ पुन्हा एकदा डोकं वर काढत होता त्याला मात्र थोडंसं शांत ठेवलं या मैदानावरती. कारण धाबांसाठी संघर्ष करताना पाहिलं ते मांडा संघाला या पहिल्या सत्रामध्ये. आताचा बॉल खूपच उंचावरून डीप मिड विकेटच्या वरून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. शेवटचा बॉल आपल्याला पाहा मिळतो या ठिकाणी. पाहिलं तर एकूण डावपलकावरती धावा झाल्या त्या 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. 6 फलंदाजाने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती. राहुलने मात्र षटकार दाखवला. अद्यापर्यंत 11 या धावसंख्येवरती खेळत असताना एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. शेवटचा बॉल असेल, कोणता नंबर येईल या बॉलवरती. पुन्हा एकदा मोठा पडका खेळायचा होता, जास्त उंचावरती स्वतः गोलंदाज यश करतोय आणि अतिशय चांगला झेल टिपलाय, स्वतःला स्टेज केलाय, सावरलं आणि चेंडूवरती नजर ठेवली अखेरकार आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि एकूण टोटल 35 या धावसंख्येवरती थांबवलं गेलंय ते मांडा टीमला आणि 36 धावांची गरज असेल जीत 11 मात्रेपाडा टीमला.
त्या टीमने आणि 36 धाबांचं लक्ष असेल तर टॉससाठी या आपण टॉस करूया मांजरली पक्ष वडवली. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल कारण पाहिलं तर निलजे संघ उपस्थित झाला आहे, नागल संघ अद्याप आला नाही आहे. त्यामुळे आयोजन कमिटीने सांगितलं आहे की नेक्स्ट मॅच खेळवायची आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मांजरली विपक्ष चेंज द गेम वडवली या दोन टीममध्ये असेल. तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये 35 जाबा बनवल्यात, 36 जाबांचं एक आव्हान ठेवलं आहे आणि या 36 जाबा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोनवरती येतील आमचे एक यंगस्टार समालोचक करण काळन. मध्ये चतुर्थ दिवस आणि या चौथ्या दिवसामधला हा तिसरा सामना भूमी स्पोर्ट्स मांडलच्या विरोधात G11 मात्रेपाडामध्ये लक्ष 36. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आघाडीला स्ट्रायकिंग एंडला राजेश, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सॉफ्ट आणि फक्त ढकलून दिलं. शॉर्ट कव्हरमध्ये डायरेक्ट हिटची संधी, बॅकअप आहे मिड ऑनला. बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक होते. एक रिस्की सिंगल वेगाने कंप्लीट करत असताना आघाडीला राजेश मात्रे आणि त्यांच्या सोबतीला तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच योगेश मात्रे. योगेशने अफलातून सुरुवात केली होती पहिल्या सत्राची. इनसाइड आउट खेळतात हवेमध्ये. चेंडू कव्हर्स मधून पाठीमागे झाला. डीप मध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे सीमारेषेच्या अगदी गॅदर अँड थ्रो तोपर्यंत धावा मिळतात 2 आणि हे धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 3 या आकड्यावरती. आणि तिसरा सामना कालच्या दिवसामध्ये रोड सेफ्टी जी वर्ल्ड सिरीज सुरू आहे लिजेंड्समध्ये, इंडियन लिजेंड्सने आपण बघू शकाल तर तिसरा सामना देखील ते विजयी झाले. इंडियन लिजेंड्स टीम खूप चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना तुम्हाला पाहायला मिळते T20 मध्ये रोड सेफ्टी सिरीज. व पिच ऑन साईडला फटका बनवायचा होता. मोठ्या बॅकलिपने गुडघा टेकून ऑन साईडला चेंडूला टर्न करायचं होतं. जेन्युअन ऑलराऊंडर अष्टपैलू आहेत मात्रेपाडाचे योगेश, कारण पहिल्या सत्रामध्ये पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 मोहरे मांडा संघाचे त्यांनी गारद केले होते. आणि गोलंदाजीमधून आपण बघू शकाल नेहमीच योगेशने प्रभावित केले. ऑन साईडला पिकअप शॉट खूप उंच आणि तितकाच लांब. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. षटकार ओळख या ठिकाणी. फुलर लेंथ होता. ड्राईव्ह करतात मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगला कॉल पाहायला मिळाला या ठिकाणी, कारण जेव्हा डाऊन दी ग्राउंड हा चेंडू जातो स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला कॉल देणं गरजेचं असतं. चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये. धावफलक स्थगित आहे ते 9 या आकड्यावरती. लक्ष माफक आहे 36. स्लोअर वन फ्लाइट टॉस केलं होतं चेंडूला. फुल टॉस हा चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मधून अटेम्प्ट केला आणि अखेर अंपायरचा इशारा 1 बाउन्स. टप्पा घेतल्यानंतर हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. थोडंसं रिकन्सलेशन, त्यानंतर अंपायरचा इशारा त्या ठिकाणी नक्कीच येईल. फिरोज खानचं मॅन फ्रॉम कल्याण आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल धर्मेंद्र वर्मा यांना. हे 2 ऑफिशियल्स या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात.
रिकन्सलेशन त्या ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर देखील आहेत दोन्ही खेळाडू आणि अंपायरचा इशारा अखेर हा चौकार. मांजरली जो जेडी यांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडोली बी. कॅप्टन ने टॉससाठी रिपोर्ट करा. नावं तुम्हाला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 13. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर असताना राजेश सध्या स्ट्रायकिंग एंडला आणि या षटकामधला हा पहिलं षटक संपन्न झालंय. धावा तुम्हाला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 13 धावा, लक्ष 36 धावसंख्येचं असताना अजूनही 23 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18. पहिल्याच सत्रामध्ये आपण बघितलं पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यामध्ये 3 गडी योगेशने बाद केले होते. डावाला खिंडार पाडण्याचं काम, पूर्णपणे डॉमिनेट करण्याचं काम मांडा संघाला मात्र पाडायचा गोलंदाज योगेशने केलं होतं, ज्यामध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या 3 गडी बाद करत असताना. आणि त्यानंतर आपण बघितलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी सर्व गोलंदाजांनी केली. मात्रे पाडाच्या 35 धावसंख्येवरती रोखलं. राऊंड द विकेटने हा चेंडू मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, क्रीज त्या ठिकाणी सोडली नक्कीच होती, परंतु पुन्हा एकदा ते परतले होते. योगेश उवत्रो आता देखील, परंतु बॅकअप आहे. आता 1 रन या चेंडूवरती मिळते आणि हे धाव फलक एका धावेने पुढे जात असताना आपण बघू शकाल ते म्हणजेच 14 या आकड्यावरती. 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अनिल यांना आपण बघतोय. टीममध्ये स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. राऊंड विकेट पुढचा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड. उभ्या उभ्या सरळ पाठवून दिलाय चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सी मारेच्या पाठ षटकार. मैं हूं खलनायक. व्हॉलेंटियर्स थोडं लक्ष द्या, कारण जेणेकरून बाहेर गेलेला चेंडू सीमारेषेच्या लवकरात लवकर कसा आतमध्ये येईल, कारण वेळेचं भान राखा, वेळेचं व्यवस्थापन करणं गरजेचं. सामना सुरू आहे तिसरा. अजूनही आपण बघू शकाल 6 सामने कव्हर या ठिकाणी करायचे आहेत. षटकारांनीशी धावफलक 20 या आकड्यावरती. 16 धावसंख्येची गरज, 16 रिक्वायर्ड. ऑन साईडला आता देखील गॅपमध्ये हा चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. टप्पा पडल्यानंतर त्यांच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. कलेक्ट करून ते फेक करत आहेत. तोपर्यंत मिळाली 1 रन आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना 21 या आकड्यावरती. षटकामध्ये पाहायला मिळतात अनिल. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, मिडॉन सध्या सरकत असताना मिड विकेटच्या दरम्यान इनफिल्डमध्ये राजेश मात्रेसाठी ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न करत होते. ड्रिल करून दाखवतात त्या ठिकाणी राजेश. वेग भरपूर होता अगोदरच्या चेंडूच्या तुलनेत. या चेंडूमध्ये जास्त वेग आणि टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. स्विंग अँड मिस. 21 वरती स्थगित धावसंख्या. पिच टू बॉलर रेडा चेंडू त्या ठिकाणी लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. डाऊन दी ग्राउंड ऑफ फटका पाहायला मिळाला. एका धावेने धाव फलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आमच्या समवे स्कोररच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघू शकाल मयूर मुठे यांना. खूप चांगली भूमिका त्यांची या स्पर्धेसाठी. ऑफिशियल स्कोरर्स आणि पहिल्या मॅच पासून अतिशय तंतोतंत असं त्यांचं गुणसंख्या लेखन आहे. वपी सुद्धा चेंडू अपील या ठिकाणी क्वाड बँडसाठी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटक दुसऱ्या ठिकाणी समाप्त झाला, ज्या ठिकाणी G11 मात्रेपाडासमोर लक्ष 36 आहे धावा धावफलकावरती. 11च्या करंट रन रेटने पाहायला मिळतात त्या 22 या आकड्यावरती. आफ्टर सेकंड ओव्हर नो लॉस 22 G11 मात्रेपाडा. आणि आता गरज आहे ती 14 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असताना 12. 14 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12. ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये घेऊयात आपण एक छोटीशी विश्रांती. जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूयात एक सुमधुर संगीत.
मांजरली जेडी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्याबरोबर चेंज द गेम वडवली बी. कॅप्टनने रिपोर्ट करा टॉससाठी, कारण आता 12 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आहे. अगोदरची मॅच कोण विसरू शकेल. अविश्वसनीय खेळ पाहायला मिळाला, कारण क्रिकेट असाच खेळ आहे मित्रांनो, अनिश्चिततेने भरलेला. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. संधी वारंवार तुम्हाला मिळेल या खेळामध्ये, आणि जी संधी खऱ्या अर्थानं आपण बघू शकाल वडवली संघाला मिळाली, त्या संधीचं सोनं केलं ऋतिक पाटील आणि शुभम पाटीलने. 49चं टार्गेट होतं अवघं शिरगाव समोर. 2 षटकांमध्ये कल्पेश कुलकर्णी अर्थातच स्टॉर्मच्या संघाने 40 धावा उभारल्या होत्या आणि 2 षटकांमध्ये 9 धावा डिफेन्स केल्या. त्या म्हणजेच वडवली बी संघाने आणि निसटता विजय त्यांनी मिळवला. 12 चेंडू आणि या मॅचमध्ये गरज 14 धावसंख्येची. भरपूर वेग या चेंडूमध्ये. स्ट्रेट ड्राइव्ह. लॉंग ऑफला चेंडू पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स शैली आहे बॉलिंग ॲक्शन आपण बघू शकाल. गोलंदाज फहीम यांची या ठिकाणी या षटकामध्ये ते पाहायला मिळतात. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 11 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज. सध्या 23 धावा. ऑन साइडला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये टप्पा पडला आणि स्वाभाविकपणे हा टेनिस बॉल जास्त उसळी घेतोय. अंपायरचा नो बॉलचा इशारा. 1+4. फ्रीडचा चेंडू आणि हा चेंडू मिड विकेटमध्ये अलॉंग दी कार्पेट. फ्रीडचा फायदा जास्त उचलू शकले नाही त्या ठिकाणी फलंदाज. आपण बघितले तर योगेश धावफलक एका धावेने पुढे जात असताना आपण बघू शकाल ते म्हणजे जाऊन पोहोचले 29 वरती. 7 धावसंख्येची गरज आणि चेंडू एकंदरीत शिल्लक ते 10. फहीम पाहायला मिळतात या षटकामध्ये. कमबॅक करणं गरजेचं आहे. ही पार्टनरशिप करा त्यांना फोडावी लागेल, कारण ही आघाडीची जोडी सेट होऊन फलंदाजी करत असताना सहजरित्या आता धावा त्यांच्या बॅटमधून येत असताना ड्राईव्ह करतात. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. नॉन स्ट्राइक एंडला फेकी करतात आणि सहजरित्या आपण बघू शकाल खेळपट्टीवरती 1 रन कंप्लीट करत असताना राजेश आणि योगेश. तर मांजरलेचे कॅप्टन जेडी आपण टॉससाठी या लवकरात लवकर. द्वितीय फेरीमधील पहिला सामना तुमच्या समोर असेल. चेंज द गेम वडवली बीच्या विरोधात मांजरले अर्थात जसं जेडी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. व पेज व टू बॉलर रेड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक समोर आणि अखेर ही पार्टनरशिप या ठिकाणी फोडण्यात येते आहे. पहिल्या विकेटचं पतन जीत 11 मात्रे पाडाला 30 या आकड्यावरती पहिला धक्का योगेशच्या खेळी संत. आदरणीय श्री नंदूजी कराळे साहेब यांच्या शुभ हस्ते द्वितीय फेरीमध्ये हा पहिला सामना त्या ठिकाणी 2 संघ नायक कमलेश पाटील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जेडी. टॉस जिंकलाय तो जेडी अर्थातच संघ नायक मांजरलीचा आणि त्यांचा निर्णय आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. स्किट झाले थोडेसे. मोठ्या बॅकलिपने ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न करत होते अल्पेश. स्लॉगरला 3ऱ्या क्रमांकावरती पाठवण्यात आलंय. धावफलक तुम्ही बघू शकता सगळी 30 वरती. 6 धावसंख्येची गरज आणि या षटकामधला अखेरचा चेंडू अर्थातच 6 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण. आफाम पूल करतात. हॅमट करत असताना चेंडूला लॉंग ऑन मध्ये हा चेंडू उचलून फेक त्या ठिकाणी राहण्यासाठी थोडे थांबले चेंडू घेऊन येतात. षटकाची सांगता 3 षटकांचा खेळ संपन्न. एका कडेच्या मोबदल्यामध्ये धावफलक 31 वरती. 5 धावसंख्येची गरज. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. अगोदरच्या मॅचमध्ये देखील वडवली बीच्या विरोधात शिरगाव संघ खेळत होता. 4 धावसंख्येची गरज होती आणि निर्णायक षटकामध्ये त्या 4 धावा डिफेन्स केल्या होत्या वडवली बी संघाच्या शुभम पाटीलने. या लढतीमध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. जीत 11 मात्र पाडाच्या विरोधात संघ सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय तो भूमी स्पोर्ट्स मांडा.
त्यानंतर 1 रन. तिसऱ्या चेंडूवरती देखील 1 रन. चौथा चेंडू विकेटचं पतन. त्यानंतर डॉट बॉल अल्पेशसाठी आणि त्यानंतरच्या चेंडूवरती 1 रन. अशा प्रकारे हे षटक संपन्न झालं. 6 चेंडू आणि गरज आहे ते म्हणजेच 5 धावसंख्येची. निर्णायक षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो जगन. भूमी स्पोर्ट्स मांडाच्या विरोधात G11 मात्रेपाडा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅड मधून सरळ हा चेंडू या स्टँड वरती फॉर इट हॅज डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. जितना मुझे हे 5 धावसंख्येची गरज. फलंदाज अल्पेश मात्र बाद होतोय. क्लीन बोल्ड. जगन या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पहिल्याच चेंडूवरती यश संपादन करतात. रन बॉल इक्वेशन आता 5 चेंडू 5 धावा. दुसरा गडी बाद होतो आणि मैदानाच्या आतमध्ये आणखी एक स्लॉगर आलाय G11 मात्रेपाडाचा मच्छिंद्र मात्रे. राजेश अजूनही आहे जो तुम्हाला पाहायला मिळेल नॉन स्ट्राकेटला सध्या. जगनच्या हातामध्ये चेंडू द्रुतगती गोलंदाज या निर्णायक षटकामध्ये. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षणाचं जाळं. मिड ऑन तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल. त्या सोबतीला पॉइंट आहे थर्ड मॅन आणि फाईन लेग आतमध्ये. 5 चेंडू 5 धावा हे समीकरण तयार होत असताना बॉलिंग मार्कवरती गोलंदाज जगन हायवेंडकडून पॅडल स्वीप करतात. क्रिकेट विथ द ब्रेन. शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे याचं उदाहरण पाहायला मिळालं. फाईन लेग मधून अलॉंग दी कार्पेट चेंडू सीमा रेषा पार. स्कोर इज लेवल. धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 35. स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 4 चेंडू 1 रन. सरळ बॅटने लॉफ्ट केलाय आणि मिस स्टाईल या मॅचला फिनिश करतोय मच्छिंद्र मात्रे. वेल प्लेड. G11 मात्रेपाडा. हार्ड लक भूमी स्पोर्ट्स मांडा.